राज्यातील लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या तब्बल 2,46,00,000 बहिणींसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। सोबतच 19 फेब्रुवारी निमित्त आपल्या चॅनलच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठं गिफ्ट आलेलं आहे। बघा, 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती आहे, तर त्या शिवजयंती निमित्त आपल्या चॅनलच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। परंतु आज राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमाच केला जाणार आहे। त्यामुळे हे 15 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया। तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या तब्बल 2,46,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमाच केला जाणार आहे। परंतु एकाच वेळेस राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा करणे शक्य होत नाही। त्याच अनुषंगाने आज 15 जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्फत घोषित करण्यात आलेली आहे। बघा, आजपासून फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमाच केला जाणार आहे। परंतु आज राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये हा हप्ता जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। त्यामुळे हे 15 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया। सोबतच गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या 5 बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल किंवा तुमचं बँक खातं या 5 बँकांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे जमाच केले जाणार आहे। बघा, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्फत मंत्रिमंडळाची बैठक नेमण्यात आलेली होती, तर त्या बैठकीमध्ये आजच पैसे जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। सोबतच ज्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील 7 महिन्यांचे पैसे आलेले नसतील त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, भरपूर ताईंनी कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट केलेल्या होत्या की दादा, आम्हाला पुढील पैसे येत चाललेले आहेत परंतु मागील पैसे आलेले नाही, तर आम्ही काय करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला झटपट सांगतो। बघा, तुमच्या खात्यामध्ये मागील 7 महिन्यांचे 10,500 रुपये जमाच केले जाणार आहे। सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये जमाच केले जाणार आहेत आणि फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता 21 रुपये जमाच केले जाणार आहे। परंतु ज्या माता भगिनींना मागील 7 महिन्यांचे 10,500 रुपये आलेले नसतील तर त्यांनी काय करायचं आहे, सरकारने काय काम केलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। कारण ज्या बहिणींना मागील पैसे आलेले नसतील त्यांच्यासाठी सरकारने हेल्पलाईन सेवा सुद्धा सुरूच केलेली आहे। त्यामुळे याच व्हिडिओमध्ये हेल्पलाईन नंबर सुद्धा देणार आहोत। सोबतच 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती आहे, तर त्या शिवजयंती निमित्त आपल्या चॅनलच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी 36 पैठणी साड्या वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असाल आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं असेल तर तुम्हाला सुद्धा या 36 पैठणी साड्यांपैकी एक पैठणी साडी देणार आहोत। तर बघा, अगदी दर्जेदार क्वालिटीच्या प्रीमियम क्वालिटीच्या साड्या सुद्धा बुकिंग केलेल्या आहेत। बघा, सर्व साड्या पॅकिंग करून ठेवलेल्या आहेत, फक्त याच्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टिकर लावायचा आहे आणि ज्या ताई या 3 अटी पूर्ण करतील त्याच ताईंना या 36 पैठणीपैकी एक पैठणी साडी त्यांच्या पत्त्यावरती पाठवली जाणार आहे। परंतु याच्यामध्ये कोणकोणत्या अटी घातलेल्या आहेत ते सुद्धा तुम्हाला झटपट सांगतो। परंतु 3 अटींपैकी पहिली अट तुम्हाला लगेच सांगतो, उर्वरित ज्या 2 अटी आहेत त्या 2 अटी सुद्धा सांगणार आहे। पहिली अट अशी घालण्यात आलेली आहे की आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलेला असावा। उर्वरित 2 अटी सुद्धा लगेच सांगणार आहे। ज्या ताई 19 फेब्रुवारी पर्यंत या 3 अटी पूर्ण करतील त्या ताईंना या 36 पैठणी साड्यांपैकी एक पैठणी साडी देणार आहोत। परंतु आज राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। बघा, मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे, तर त्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आलेले आहेत। बघा, याच्यामध्ये
खात्यामध्ये जो पहिला निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे आज कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत, सोबतच सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत याच्यावरती सुद्धा निर्णय झालेला आहे आणि मागील पैसे येणार का, आले तर किती पैसे येणार आहेत त्याविषयी सुद्धा निर्णय झालेला आहे। अगदी झटपट पद्धतीने बघून घेऊयात की आज कोणत्या माता भगिनींच्या खात्यामध्ये सर्व पैसे जमाच केले जाणार आहे। सोबतच फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। तर बघा, काल महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी झालेली आहे। बघा, काल अर्जांची छाननी संपलेली आहे। ज्या बहिणी या 5 पात्रतेमध्ये बसत असतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये आज फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमाच केला जाणार आहे। परंतु याच्यामध्ये कोणकोणत्या पात्रता घालण्यात आलेल्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, पहिली पात्रता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। पहिली पात्रता काय सांगितलेलं आहे की ज्या बहिणींच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नाही त्यांच्याच खात्यामध्ये आज फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमाच केला जाणार आहे। यामध्ये ट्रॅक्टर असेल, टॅक्सी असेल, रिक्षा असेल तर चालणार आहे। परंतु तुम्ही एखादी 4 चाकी गाडी घेतलेली असेल परंतु त्याची नोंदणी केलेली नसेल तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही। शासनाने स्पष्ट सांगितलेलं आहे की लाडकी बहिणींच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नसायला पाहिजे। सोबतच दुसरी पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, ज्या बहिणी सरकारी नोकरीमध्ये कामाला नाहीत किंवा सरकारी कार्यालयामध्ये कर्मचारी नाहीत त्याच बहिणींच्या खात्यामध्ये आज फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। परंतु ज्या बहिणी सरकारी कार्यालयामध्ये कामाला असेल किंवा त्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कार्यालयामध्ये कामाला असेल तर त्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमाच केले जाणार नाहीत। सोबतच तिसरी पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, ज्या बहिणी टॅक्स भरत नाहीत त्याच बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमाच केले जाणार आहे। परंतु तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी टॅक्स भरत असेल तर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमाच केले जाणार नाही। सोबतच चौथी पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, चौथ्या पात्रतेमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की ज्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे त्याच बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सोबतच फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमाच केला जाणार आहे। आणि शेवटची पात्रता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। तर बघा, शेवटच्या पात्रतेमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की ज्या बहिणी संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळी योजना या योजनांचा लाभ घेत असतील तर त्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमाच केले जाणार नाही। त्यामुळे जर तुम्ही संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळी योजना या योजनांचा लाभ घेत नसाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। सोबतच आज मंत्रिमंडळाची बैठक झालेली होती तर त्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण असा दुसरा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा, सर्व मिळून किती पैसे मिळणार आहे त्याच्यावरती सुद्धा बैठक नेमण्यात आलेली होती। बघा, बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सर्व मिळून किती पैसे आमच्या खात्यामध्ये जमाच केले जाणार आहेत। बघा, बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये जमाच केले जाणार आहेत। सोबतच बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमाच केला जाणार आहे। आणि ज्या बहिणींना मागील 7 महिन्यांचे 10,500 रुपये आलेले नसतील त्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील 7 महिन्यांचे 10,500 रुपये सुद्धा जमाच केले जाणार आहेत। सोबतच तिसरा मुद्दा सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, मागील पैसे येणार का, आले तर किती पैसे येणार आहेत याच्यावरती सुद्धा निर्णय झालेला आहे। बघा, पहिला निर्णय काय घेण्यात आलेला आहे की बहिणींच्या खात्यामध्ये मागील 7 महिन्यांचे 10,500 रुपये जमाच केले जातील। म्हणजे सरासरी जुलै महिना ते जानेवारी महिना या 7 महिन्यांचे पैसे 10,500 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये जमाच केले जाणार आहे। सोबतच मागील पैसे अर्धवट असतील त्याच्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे असतील, सोबतच मोफत सौर चूल योजना असेल, शिलाई मशीन योजना असेल, पिठाची गिरणी योजना असेल, या योजनांचे अर्ज केलेले असतील तर त्या योजनांचे पैसे आजपासून वितरण करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। परंतु आज महाराष्ट्र राज्यामधील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे। ज्या बहिणींचं नाव या जिल्ह्यांमध्ये असेल, ज्या बहिणींचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी
असेल तर त्यांच्या खात्यामध्ये आजच फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता, गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये आणि मागील सर्व पैसे जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। त्यामुळे हे 15 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, सर्वात प्रथम पुणे जिल्हा आहे, सोबतच सातारा जिल्हा आहे, सोलापूर जिल्हा आहे, सांगली जिल्हा आहे, रत्नागिरी जिल्हा आहे। या साईडच्या या 5 जिल्ह्यांमध्ये पैसे जमाच केले जाणार आहे। सोबतच बीड जिल्हा आहे, हिंगोली जिल्हा आहे, सोबतच चंद्रपूर जिल्हा आहे, बुलढाणा जिल्हा आहे आणि यवतमाळ जिल्हा आहे। अशा पद्धतीने या 10 जिल्ह्यांमध्ये पैसे जमाच केले जाणार आहे। सोबतच मुंबई शहर आहे, मुंबई उपनगर आहे, नाशिक आहे, जळगाव आहे, औरंगाबाद आहे आणि लातूर आहे। अशा पद्धतीने या 15 जिल्ह्यांची यादी आज जाहीर झालेली आहे। उर्वरित जिल्ह्यांची यादी जाहीरच केले जाणार आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे जमाच केले जाणार आहेत। सोबतच 5 बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। ज्या बहिणींचं बँक खातं या 5 बँकांपैकी असेल तर त्या बहिणींच्या खात्यामध्ये आजच पैसे जमाच केले जाणार आहेत। त्यामुळे या 5 बँका कोणकोणत्या आहेत, सोबतच तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी आहे का, तरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। बघा, सर्वात प्रथम इंडियन पोस्ट पेमेंट बँक या बँकेना प्राधान्य देण्यात आलेलं आहे। सोबतच दुसरी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया। या बँकेमध्ये तुमचं बँक खातं असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे जमाच केले जाणार आहेत। आणि तिसरी बँक आहे बँक ऑफ इंडिया। बघा, या 3 बँकांना सर्वात प्रथम प्राधान्य देण्यात आलेलं आहे। आणि उर्वरित ज्या 2 बँका आहेत ते सुद्धा तुम्हाला झटपट सांगतो। त्याच्यापैकी पहिली बँक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि शेवटची बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र। या 5 बँकांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे। त्यामुळे तुमचं बँक खातं या 5 बँकांपैकी असेल आणि तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे जमाच केले जाणार आहेत। परंतु 19 फेब्रुवारी 2025 या दिवशी शिवजयंती आहे। त्याच निमित्ताने आपल्या चॅनलच्या माध्यमातून 36 पैठणी साड्या वाटप करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। ज्या बहिणी आपल्या चॅनलवरील या 3 अटी पूर्ण करतील त्याच बहिणींना या 36 पैठणी साड्यांपैकी एक पैठणी साडी शिवजयंतीनिमित्त आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत। त्या साड्या सुद्धा लगेच दाखवतो। तर बघा, अगदी दर्जेदार क्वालिटीच्या आणि प्रीमियम क्वालिटीच्या आपण सुद्धा 36 पैठणी साड्या पॅकिंग केलेल्या आहेत। परंतु तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलेला असावं, तुम्ही आमचे सबस्क्रायबर असायला पाहिजे, तरच तुम्हाला या 36 पैठणी साड्यांपैकी एक पैठणी साडी देणार आहोत। याचा निकाल 19 फेब्रुवारी शिवजयंती निमित्त लावणार आहोत। त्याच्यानंतर ज्या माता भगिनी आपल्या चॅनलवरील 3 अटी 19 फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करतील त्याच बहिणींना या 36 पैठणी साड्यांपैकी एक पैठणी साडी देणार आहोत। तर बघा, तुम्हाला त्या 36 पैठणी साड्या दाखवलेल्या आहेत। त्यामुळे तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलेला असावं आणि आमच्या चॅनलवरील या 3 अटी पूर्ण केलेल्या असतील तरच तुम्हाला या 36 पैठणी साड्यांपैकी एक पैठणी साडी देणार आहोत। तर त्या 3 अटी लगेच सांगून टाकतो। बघा, पहिली अट आपण अशी घातलेली आहे की आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलेला असावं। दुसरी अट आहे आमच्या व्हिडिओला लाईक केलेला असावं आणि आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलेला असावा। बघा, 15 जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमाच केला जाणार आहे। सोबतच आपल्या चॅनलच्या माध्यमातून 19 फेब्रुवारी म्हणजे शिवजयंती निमित्त 36 पैठणी साड्या वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। परंतु ज्या माता भगिनी आजपासून या 3 अटी पूर्ण करतील त्याच बहिणींना या पैठणी साड्यांपैकी एक पैठणी साडी देणार आहोत। परंतु लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमा केला जाणार आहे, त्याच्याविषयी सुद्धा अपडेट दिलेले आहे। बघा, 15 जिल्ह्यांची यादी आलेली होती। सोबतच 5 बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं होतं। परंतु उर्वरित जे जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे कधी जमा होणार आहेत त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। बघा, याच्यामध्ये नागपूर आहे, चंद्रपूर आहे, गडचिरोली आहे, गोंदिया आहे, भंडारा आहे, यवतमाळ आहे, अमरावती आहे, अकोला आहे, वाशिम आहे, जळगाव आहे, धुळे आहे, नंदुरबार आहे, नाशिक आहे, ठाणे आहे, पालघर आहे, नांदेड आहे, परभणी आहे, हिंगोली आहे। अशा पद्धतीने उर्वरित जेवढे पण जिल्हे असतील तर तेवढ्या सर्व जिल्ह्यांमध्ये हे पैसे येत्या 2 दिवसांमध्ये जमाच केले जाणार आहे। परंतु तुमच्या आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं गरजेचं आहे। ज्या बहिणींचं बँक खातं
खातं आधार कार्डची लिंक असेल त्याच बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। सध्याच्या स्थितीला आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असावं आणि ते ऍक्टिव्ह सुद्धा असायला पाहिजे, तरच तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता मागील 10,500 रुपये 7 महिन्यांचे आणि गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा जमाच केले जाणार आहे। परंतु गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये मिळवण्यासाठी गॅस कनेक्शन घरातील महिलेच्या नावाने असायला पाहिजे। बघा, सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।